वर्ग काढणे ही पद्धत माहितीच असेल। जसं आपण वर्ग म्हणजे काय, तर त्या संख्येने त्या संख्येला गुणणे याला आपण वर्ग म्हणतो। जसं उदाहरणार्थ 3चा वर्ग म्हटला म्हणजे 3 गुणिला 3 बरोबर 9। 5चा वर्ग म्हटला म्हणजे 5 गुणिला 5 25 याप्रमाणे। परंतु आपल्याला जेव्हा मोठी संख्या विचारली जाते तेव्हा आपल्याला वर्ग काढणं थोडं कठीण वाटतं। आणि मी तुम्हाला आज अशीच एक सोपी पद्धत सांगणार आहे की जर एकक स्थानी जर 5 असेल तर तुम्ही ती संख्या त्या संख्येचा वर्ग एकदम सोप्या पद्धतीने अगदी 10 सेकंदात काढू शकतात। तर चला आपण बघूया। बघा, जसं आता उदाहरणार्थ 15चा वर्ग, 25चा वर्ग आणि हा 35चा वर्ग। आता बघा, सोपी पद्धत आहे, समजून घ्या। जर आपल्याला 15चा वर्ग काढायचा असेल म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी जर 5 असेल तर त्या ठिकाणी आपण ही पद्धत वापरू शकतो। उदाहरणार्थ तुम्ही बघा, या ठिकाणी 5 आहेत, या ठिकाणी 5 आहे आणि या ठिकाणी 5 आहेत एकक स्थानी। मग आपण बघूया, आता आपण आपल्याला 15चा वर्ग काढायचा आहे। 15चा वर्ग काढत असताना बघा, हे 5 आहेत, या 5चे 25 लिहून घ्यायचे। काय लिहून घ्यायचे? 25 लिहून घ्यायचे। आता ही संख्या उर्वरित संख्या 1। आता आपल्याला माहिती आहे 1 याच्या पुढची संख्या माहिती आपल्याला कोणती येईल? 2 येईल। मग आपण 1 गुणिला 2 जर केले तर उत्तर 2 येतं, म्हणजे इथे 225 येते। हा झाला वर्ग। बघा किती सोपी पद्धत आहे। आपण अजून उदाहरण बघूया। हे 5 आहेत, याचे आपण 25 लिहून घ्यायचे। ही संख्या आहे उर्वरित संख्या आहे 2। 2च्या पुढची संख्या आहे 3, म्हणजे 2 गुणिला 3 बरोबर आले 6, म्हणजे इथे येईल 625। आता आपण अजून बघूया, 35 आहे। 35 या संख्येपैकी 5 म्हणजे आपण 25 लिहून घेऊया। ही संख्या आहे उर्वरित 3। 3च्या पुढची संख्या असेल 4। 3 गुणिला 4 जर आपण केले तर उत्तर येतं 12, म्हणजे 1225 हे त्याचं उत्तर आहे। बघा, आपण 3 संख्या मी तुम्हाला लिहून दाखवल्या। असं आपण अजून 25, 35, 45, 55, 95, 85 अशा अनेक संख्यांचे आपण वर्ग अशा सोप्या पद्धतीने काढू शकतात। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।